कल्याण तालुक्यातील हिंदू कुणबी ज्ञाती समाज कल्याण समाजाच्या वतीने भव्य दिव्य अशी इमारत तयार करण्यात आलेली आहे आणि यामध्ये समाज हॉल, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी सचिव एकनाथ धानके सर यांच्या नियंत्रणाखाली अभ्यासिका चालू करण्यात आलेली आहे आणि या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळत आहे। सचिव एकनाथ धानके सर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी देखील घडले आहेत। यामध्ये MPSC, UPSC, सरकारी नोकरी अशा विविध क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्रावीण्य मिळवले आहे। संपूर्ण संचालक मंडळ विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देखील करत आहे। तसेच विद्यार्थ्यांना उत्तम अशी सोय देखील संस्थेच्या मार्फत देण्यात येते। विशेष म्हणजे सचिव एकनाथ धानके सर यांनी या अभ्यासिकेसाठी ज्यांनी सहकार्य केलेले आहे त्या सर्व सहकाऱ्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त केले आहेत। त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह अर्थात हॉस्टेलची निर्मिती देखील या इमारतीमध्ये करण्यात आलेली आहे। अनेक विद्यार्थी देखील वसतिगृहामध्ये राहत असल्याची माहिती सचिव एकनाथ धानके सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी देखील या अभ्यासिकेचे भरभरून कौतुक केले आहे। तर चला पाहूया अभ्यासिकेबद्दल माहिती देताना एकनाथ धानके सर नेमकं काय म्हणाले थोडक्यात पाहूया। कोणत्या उद्देशाने आपण इथे अभ्यासिका उघडलेली आहे, काय आपलं उद्देश काय आहे? सर आमचं एक कुणबी समाजाचं आम्ही हे वास्तू उभी केले। अगदी म्हणजे लोकवर्गणीतून आम्ही ही उभी केलेली आहे। आम्हाला एक एज्युकेशन हब इथे तयार करायचं, त्या दृष्टीने आम्ही स्पर्धा परीक्षा MPSC, UPSC तर इतर एक्झामचं कसा अभ्यास करता येईल, कशी मुलं घडवता येतील त्या दृष्टीने आमचं हॉस्टेल पण आहे। काही मुलं मुली इथे राहतात पण, आणि थोडक्यात म्हणजे आम्हाला ते थोडक्यात चांगलं द्यायचं, एवढं चांगलं वातावरण एकच आमचं ध्येय आहे। आणि आम्ही जे हे आहे काही रिटायर्ड लोक आहेत जे आम्हाला नाही मिळालं ते आम्ही समाजाच्या मुलांना देऊ इच्छितो आणि हे असं वातावरण आम्ही निर्मित केलेलं आहे। धन्यवाद। तुला कसं वाटतं इकडे अभ्यास करून? मला खूप म्हणजे आनंद होतो की खरंच माझा अभ्यास चांगला होतोय आणि पुढे मीही मतलब इथे येऊन अभ्यास करून पुढे माझ्या आयुष्यात काहीतरी करू शकते असं मला वाटतं। आम्ही सांगणार की इथं खूप चांगला अभ्यास होतो आणि सगळ्यांच्या मदतीने आपण मतलब आणखी काही पण अभ्यास करू शकतो। स्पर्धा परीक्षा, नीट एक्झाम, JEE, 12वी, 11वी या सगळ्यांचा आपण इधर अभ्यास करू शकतो। क्या कहेंगे इधर आगे कैसा लग रहा है आपको? मैं नीट के लिए प्रिपेयर करने आई और यहाँ पे लाइब्रेरी का एक चीज़ बहुत अच्छा है कि मतलब वाईफाई है, लाइट है हमेशा और शांति रहता है, डिस्टर्बेंस नहीं है। आपके पास पर्सनल चार्जर का पॉइंट है और ऐसे आप प्रिपेयर कर सकते हैं। और इसके लिए सर के बारे में क्या कहेंगे दो शब्द? संचालन कैसे आपको डिस्टर्ब करते हैं क्या? नहीं मतलब सब बीच के लिए पीछे पड़ते हैं क्या? नहीं, सब कुछ बहुत अच्छा है और डिस्टर्बेंस वगैरह नहीं होता है मोस्टली और सब कुछ अच्छा है। इस लाइब्रेरी की वजह से आपको हेल्प होगी? हाँ, बहुत हेल्प होती है। अच्छा। काय करतेस? मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतोय, स्पेशली रेल्वे वगैरे। या ठिकाणी कसं वाटतं?
खूप छान वाटतं, फ्रेश वातावरण आहे, सपोर्टिव्ह स्टाफ वगैरे सर्व. इथे सुविधा कशा आहेत? सुविधा पण छान आहे, वायफाय वगैरे, काही प्रॉब्लेम असला तर लगेच सोल्युशन वगैरे तात्काळ जातं. काही अडचणी वगैरे नाही आहेत? काहीच अडचण. खूप छान आहे, टायमोटायमी वेळोवेळी मोटिवेशन वगैरे देत असतात, सपोर्टिव्ह. मॅडम, आपण काय म्हणणार, जी अभ्यासिका चालू केलेली आहे, कशा प्रकारे विद्यार्थ्यांचा इथं उत्साह दिसून येतो आणि प्रतिसाद कशा प्रकारे मिळतो आहे? अतिशय सुंदर विद्यार्थी मनमोकळेपणे राहतात आणि मनपूर्वक अभ्यास करतात. कौन सा एग्जाम की तैयारी कर रहे हैं? CA की. इधर का एटमॉस्फेयर कैसा लगा आपको? अच्छा एटमॉस्फेयर सब अच्छा है यहाँ पे, सब लोग साथ में पढ़ते हैं, अच्छा है और साइलेंस बहुत है, अच्छा लगा. आप कहाँ से आते हैं? मैं मार महाराष्ट्र. सुविधा तो मतलब ये सब वाईफाई वगैरह आपको मिल गया है? सब अच्छा है. हाँ, वगैरह हाँ? सब ये नोटिस सेवा किया है. सब सर, किती वेळपर्यंत चालू असते आपली लायब्ररी? टायमिंग काय आहे? आम्ही सात ते रात्री 10:30 पर्यंत सोडतो असते लायब्ररी आमची. आणि एक विशेष तुम्हाला सांगतो, कल्याणमध्ये शिफ्टमध्ये चालतात, 3 शिफ्टमध्ये लायब्ररी चालतात. आम्ही टोटल 12 का 18 घंटे आम्ही ओपन ठेवतो, तर जेणेकरून मुलांनी जास्त लाभ घ्यावा. आम्ही शिफ्टमध्ये बिलकुल नाही, तर शिफ्टमध्ये या 4 घंटे थांबा निघून असं काही नाही. कल्याणमध्ये तीच आहे, सगळं कंजेस्टेड, तुम्ही कधीही बघा. आम्ही एकदम उत्तम, म्हणजे सकाळी मुलं 7ला 7:30 ते 10:30 11 वाजता आम्ही बंद करतो. अच्छा, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कशा प्रकारे आहे, ज्यांना हे प्रशिक्षण इकडे दिलं जाते? विशेषतः म्हणजे मागच्या वर्षी आमच्या अभ्यासामधून 2 मुली MPSC एक श्रेणीमध्ये निवड झाली, एक म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये दोघी लागल्या. एक याच्यामध्ये कोर्टमध्ये आहे आणि एक BRCमध्ये आहे, संशोधन विभागामध्ये. आणि 3 मुलं पोलीसमध्ये झाली मागच्या वर्षी, आणि एक मुलगा अग्निशामकमध्ये झालं. आणि विशेषतः ह्या वर्षी आमची 3 मुलं सिलेक्ट झाली MPSC क डिव्हिजनमध्ये. एक अन्न नागरी पुरवठा स्थानक म्हणून आहे, दुसरं अशी 3 मुलं सिलेक्ट झाली क डिव्हिजनमध्ये. अच्छा, ती मुंबई डिव्हिजनमध्ये. आणि एक 2 मुलं पोलीस अकॅडमीमध्ये सिलेक्ट झाली. अभ्यासिकेचा अभ्यास करून. यापुढे अजून काही आपण चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहात का? हो, यापुढे आम्हाला जेणेकरून हे एज्युकेशनल हब, इथून आम्हाला नुसती MPSC नको, आम्हाला UPSCमधून चांगले अधिकारी घडवायचे आहेत. चांगले अधिकारी घडून येतील आम्हाला, तेव्हा इथे समाधान वाटेल आम्हाला की आमचं हे सार्थक झालं. आणि आता थोडीशी सुरुवात आहे, यापुढे परमेश्वरांनी अशीच साथ दिली तर आम्ही MPSC का आता UPSC पण क्रॅक करतील आमची मुलं, त्यांना तशी आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करू. तर आपण या लायब्ररी अभ्यासिकेविषयी कशा प्रकारे विद्यार्थ्यांचा उत्साह इकडे दिसून येतो, काय म्हणणार थोडक्यात आपण? पुस्तकं म्हणजे अभ्यास सुरू येतात सकाळी लवकरच येऊन ते 7ला लायब्ररी ओपन होते, ते 7 काही मुलांचा इतका असतो की ते 7च्या अगोदर पण यायला बघतात आणि खूप उत्तम प्रकारे अभ्यास करतात. संचालक मंडळ आहे त्याबद्दल आपण काय म्हणणार? संचालक कमिटी पण एकदम व्यवस्थित लक्ष देते मुलांकडे आणि आहे व्यवस्थित चालली आहे, म्हणजे खूपच चांगलं आणि मुलांना खूप जेणेकरून आम्हाला मेसची पण सुविधा द्यायची, तर मेसची सुविधा दिलेली आहे. आणि हा 9 रूम आहेत, त्या 9 रूम आहेत मुलांच्या वसतिगृहासाठी दिलेले आहेत. त्या पण सगळं ज्यांची आहेत, त्यांनी दोन डोनेशन दिलेलं आहे, त्यांच्या संस्थात्मक वगैरे अशा ह्या टाक्या लावलेल्या आहेत, त्यांनी देणगी दिलेली आहे.
स्मरणार्थ त्यांनी अडीच दीड 2 लाखाच्या वरती दिलेलं अशा लोकांनी स्मरणार्थ आम्ही नाका लावलेलं आहे. तिथे मुलांच्या वसतिगृहासाठी कोटयानवरून आहेत खाली अभ्यासिका